काळे किंवा लाल चण्याची भाजी तर तुम्ही कित्येकदा खाल्ली असेल, पण एकदा ना ही हिरव्या चण्याची भाजी नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी सुके हिरवे चणे मी रात्रीच भिजत घातले होते. नंतर सकाळी याचं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर एका कुकरमध्ये घातले. नंतर काही याच्यामध्ये खडे मसाले घालायचे. चवीपुरतं मीठ घातलंय आणि चणे डुबेल ना एवढंच पाणी घालायचं आहे. आता याची आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मंद आचेवर. त्याच्यानंतर बघू शकता मस्त असे हे सॉफ्ट आपले हे चणे शिजलेले आहे. तर आता एक साईडला ठेवून घेऊ आणि याच्यासाठी एक मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे साईजचे टमाटर कट करून घेतलेले आहे. यासोबतच थोडेसे इथे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे आणि 1 चमचा आता आपण जे चणे शिजवून घेतले होते ना ते घालायचे आणि आता याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर आता आपली ही पेस्ट तयार करून झालेली आहे. आता दुसरीकडे एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतल्यानंतर 2 मोठ्या साईजचे कांदे असे बारीक कट करून घेतले. आता आपण याला चांगलं फ्राय करून घेऊया. तर थोडासा रंग चेंज होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता इथे बघू शकता या कांद्याचा रंग चेंज झाला आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची. आता ही सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. तर थोडासा रंग चेंज होईपर्यंत याला सुद्धा आपण परतून घेऊया. आता याच्यामध्ये काही सुखे मसाले घालायचे आहेत. तर याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, हळद पावडर, धने जिरे पावडर आणि गरम मसाला घातला आहे. मीठ आपण आधीच घातलं आहे त्याच्यामुळे आता मीठ घातलेलं नाही आहे. तुम्ही नंतर टेस्ट करून बघू शकता. नंतर जसं वाटलं तसं इथे मीठ घालू शकता. हे सुके मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. नंतर आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ना ते याच्यामध्ये घालायचे. आता मेन पॉईंट म्हणजे हाच आहे की ही पेस्ट आहे ना आपल्याला चांगला हा मसाला ड्राय होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर याचं सगळं पाणी या पद्धतीने शिजलं गेलं पाहिजे, म्हणजे सगळं सुकलं पाहिजे. तेव्हाच या भाजीची चव छान लागते. नंतर जे आपण चणे उकळून घेतले होते ते याच्यामध्ये घालायचे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं परत पाणी घालून घेऊ शकता. आता याला मिक्स करून परत आपण झाकून मंद आचेवर 8 ते 10 मिनटं होऊ द्यायचं. तर बघा 8 ते 10 मिनटं मी याला चांगलं शिजवून घेतलं आहे ग्रेव्हीबरोबर. तर बघा मस्त अशी आपली ही चण्याची भाजी तयार झाली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आता ही भाजी आहे ना थोडी थंड झाली की परत ही घट्ट होते. तर ही भाजी अशीच देखील तुम्ही खाऊ शकता. पण याच्यावर ना मी एक चमचा तूप गरम करून घेतलं आहे पॅनमध्ये. थोडंसं याच्यामध्ये आल्याचे तुकडे घातले, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे. जर तुपाचा हा तडका तुम्ही याच्यावर टाकला ना तर याची चव अजूनच छान लागते. ऑप्शनल आहे, वाटलाच तर टाका, नाही तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता. अगदी चमचमीत आपली ही चण्याची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर बघा खायला एकदम टेस्टी लागते. तुम्ही पुरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. बाय बाय.